Good morning, namaskar, adab, and today my topic is what? A great car, bad mileage. आपण ती कहाणी ऐकली आहे की आपण कोणत्या कारच्या सेल्सच्या शोरूममध्ये गेलात आणि तिथे सेल्समन काय म्हणतो, सर दिस कार हॅज अमेझिंग इंजिन, बॉडी इज ॲटोडायनामिक, टायर्स कमालीचे आहेत आणि जर ही आपण खूप छान एक्सप्रेस हायवेवर चालवाल त्याची ॲव्हरेज येईल केवळ 5 किलोमीटर पर लिटर. याचा जो टॉप स्पीड आहे तो मॅक्झिमम होऊ शकतो 70 ते 80 किलोमीटर पर आवर आणि याची प्राइस ही आहे. माय क्वेश्चन टू यू बेसिकली इज व्हॉट विल यू बाय दिस काइंड ऑफ ए कार? आपण अशी कार परचेस कराल? आन्सर इज नो. आता सेम प्रश्न मी आपल्याला विचारतो की जर आपण हे सांगताय मला की सर माझी कॉस्ट खूप चांगली आहे, माझी फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, मी मन लावून काम करतो, माझे प्रोसेसेस खूप चांगले आहेत, मी प्रत्येक गोष्ट फॉलो करतो कंपनीच्या प्रत्येक पॉलिसीला, तर काय आपण मला WFAC मध्ये पाहाल तर सगळेच्या सगळे ग्रीन दिसतात. एव्हरीथिंग इज गुड, माय प्रोडक्ट्स आर गुड, एव्हरीथिंग इज गुड. कंपनीचे जे रेप्युटेशन आहे ते खूप अमेझिंग आहे, एक्सप्रेस हायवे प्रमाणे आहे. पण सर माझी जी प्रोडक्टिव्हिटी आहे ना सर ती कमी आहे. सर माझी प्रोडक्टिव्हिटी केवळ 5 लाख रुपयांची आहे आणि माझी जी ग्रोथ आहे ना ती केवळ 3% किंवा 7% आहे. सिंगल डिजिट मध्ये माझी ग्रोथ आहे. सर IPSG जी ग्रोथ आहे ना ती 9.5% आहे. माझी ग्रोथ ना ॲट पार आहे. आता माझा आपल्याला प्रश्न आहे, विल ऑर शॅल आय बाय धिस? कॉमेंट्री फ्रॉम यू. काय मी आपली ही गोष्ट मानू की आपण खूप मेहनत करता, आपण खूप इन्व्हॉल्ड आहात, आपण सगळं काही कमालीचे करता आहात? नाही मानणार, मी कोणत्याही स्थितीत नाही मानणार. आणि कोणताही जर मॅनेजर मानतो तर मी त्याला म्हणेन तो बुद्धू आहे, मूर्ख आहे. अँड यू आर जस्ट प्रिटेंडिंग इट. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की जी फिलॉसॉफी आहे मॅनकाइंडची ती ही आहे की आम्ही मानतो की 3 P's आहेत, पीपल, प्रोसेसेस अँड प्रोडक्ट. त्याच्यावर इम्पॉर्टन्स द्या 90%. कसे? 40% इम्पॉर्टन्स द्या लोकांवर. किती ते मेहनत करतात, किती त्यांचा ड्राईव्ह आहे, पॅशन आहे, किती त्यांना शिकायचे आहे, किती ते इन्व्हॉल्ड आहेत, किती त्यांच्यामध्ये ओव्हरऑल ॲम्बिशन आहे लाईफमध्ये, आणि किती कंपनी ॲज ए होल त्यांच्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे आणि ते कंटिन्युअसली अपग्रेड करत आहेत का नाही. अँड 40% इम्पॉर्टन्स शुड बी गिव्हन टू धिस. 30% इम्पॉर्टन्स शुड बी गिव्हन टू द प्रोसेसेस. कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत, इन्सेंटिव्ह पॉलिसी काय आहे, ट्रेड पॉलिसी काय आहेत, लोकांवर डेव्हलपमेंट करण्याकरता काय पॉलिसीज आहेत. टाइम अँड अगेन ज्या जुन्या पॉलिसीज ज्या ऑब्सलीट झाल्या आहेत त्यांना काढून नव्या पॉलिसीज ती आणत आहेत का नाही. पॉलिसी ही आहे की नाही की कंपनीतील चांगल्या लोकांना ग्रो करवते की नाही, यंगस्टर्सना चान्स मिळावा, मिडल मॅनेजमेंटला पुढे जाण्याची संधी मिळेल, मेडिकल रॅप्स प्रमोट होतील, यावर काम करत आहेत की नाही करत. 30% इम्पॉर्टन्स गोज टू दॅट अँड 20% गोज टू एव्हरी काइंड ऑफ प्रोडक्ट विच एव्हर वी आर अपग्रेडिंग. मग ते पॅकेजिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहेत, DMF करत आहेत, किंवा मग त्याच्या प्रत्येक गोष्टीत मग प्रत्येक टॅबलेटवर एक्सपायरी टाकत आहेत. जे प्रॉमिस करता आपल्या प्रोडक्टबाबत, क्वालिटीच्या बाबतीत, त्याचे लुक्स, फील, स्मेल, साईजबाबत, याबाबत बोललो तर प्रत्येक गोष्टीवर काम करत आहेत. डिफरंट स्टेटेड प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत का नाही, हे लायसन्स प्रोडक्ट घेऊन येत आहेत का नाही. अँड वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट टू अपग्रेड एव्हरी प्रोडक्ट पॉसिबल. तर त्याला इम्पॉर्टन्स द्या 20%. तर हे 40 + 30 + 20 कम्स आउट टू बी अ पॉसिबिलिटी ऑफ 90. जर हे सगळं काही आहे, सो डोंट वी डिझर्व टू हॅव ॲटलिस्ट 10% नंबर शुड बी गिव्हन टू नंबर. जर मी म्हणतो की मी कित्येक वर्षांपासून, कित्येक क्वार्टरपासून हे सगळं करतोय, खूप इन्व्हॉल्ड आहे, फ्रिक्वेन्सी करतोय, शिकतोय आणि माझे गो गेट ॲटिट्यूड आहे, ओपन माइंड आहे, तर मी आत्ता सुद्धा ॲट पार राहीन. आणि आपण विचार करताय मी हे सगळं बाय करीन, तर इफ यू थिंक आय एम दॅट स्टुपिड, यू आर स्टुपिड. मी मोठे ब्लाइंडली बोलतोय, प्रत्येक गोष्ट मी मनापासून बोलतो, कारण मी डोकं कमी लावतो आणि मन जास्त लावतो. जे मनात येतं तेच बोलतो. लोक असा विचार करतात की ते नंबरसाठी रिस्पॉन्सिबलच नाही आहेत. अँड सम टाइम आय जस्ट गेट शॉक ऑफ माय लाईफ की मला कोणी सिनियर मॅनेजर म्हणतो की सर नंबरबाबत आमच्याशी बोला. सर आपण नंबरबाबत बोलाल ना मेडिकल रॅपशी तर त्यांच्यावर खूप प्रेशर येईल. कोण बोलतंय नंबरसाठी? पण माझा प्रश्न आणखीन एक आहे, जर आपण चांगले काम करत आहात, आपल्याकडे चांगले प्रोडक्ट आहे, आपण मेहनत करता, आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, तर नंबर का नाही येणार? म्हणण्याचा अर्थ मी बस कामच करीन, मला नंबरची चिंता नाहीये. अँड आय गिव्ह यू सम एक्झाम्पल्स ऑफ दॅट.
हे आत्ता लेटेस्ट मॅनेजर्स मीटिंगमध्ये संडेला आमच्या सिनियर मॅनेजरला काही लोक म्हणाले, अपार्ट फ्रॉम दिस, इट वॉज जस्ट 7-8 months बॅक आय रिसिव्ड 2 मेल्स ऑफ डिफरंट टाईप्स. तेव्हा माझं डोकं अगदी आय वॉज शॉक्ड अदर आय से. मेलमध्ये काय लिहिलं होतं, सर माझ्या सिनियर मॅनेजरनी माझ्याकडून रिझाईन घेतले आहे, टॉकिंग अबाउट समबडी हू इज वर्किंग ॲज अ रिजनल मॅनेजर इन मॅनकाइंड फ्रॉम लास्ट 2 years RM पोस्टवर. एका ZMचा मेल आला. तो काम करत होता 1.5 वर्षापासून ॲज अ ZM मॅनकाइंडमध्ये. आणि मेलमध्ये काय लिहिलं होतं, सर आपण मॅनकाइंडच्या व्हॅल्यू सिस्टमबद्दल बोलता आणि मी सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू सिस्टमवर काम करतोय. काय काम करतोय, सर मी मेहनत करतो, माझे कॉल्स पहा, माझे प्रोसेसेस पहा, मी कल्चरच्या हिशोबाने काम करतो. आणि जेव्हा मी याबाबत बोललो एक्झिक्युटिव्ह टीमशी, आतिशशी गोष्टी केल्या, तर ते हे म्हणाले की सर एक माणूस 1.5 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा जी प्रोडक्टिव्हिटी आहे 70,000 रुपयाची आहे. दुसऱ्या माणसाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती 35,000 रुपयाची आहे. आणि तो हे म्हणतोय की सर मी मेहनत करतोय, सर मी प्रोसेस करतोय, सर मी कल्चरवर काम करतोय, सर मी नंबरसाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. ही तर ती गोष्ट झाली की कर्म करत जा, चांगले कर्म करा, चांगले प्रोडक्ट करा, तरी रिस्पॉन्स बेकार येईल. विल यू बाय धिस. ही तर ती वाली गोष्ट झाली की मी म्हणेन की मॅनकाइंड कमालीची कंपनी आहे, मॅनकाइंड खूप चांगली आहे. पण आपल्याकडे सॅलरी टायमावर नाही येणार, आपल्याला चांगली सॅलरी नाही मिळणार, आपल्याला चांगला इन्सेंटिव्ह नाही मिळणार, आपण ग्रो नाही करणार. आपण काम कराल, सर यू आर सपोज टू रिअली अंडरस्टँड दॅट धिस कल्चर, धिस माइंडसेट ऑफ ऑल द सिनियर मॅनेजर्स, ऑल द मेडिकल रॅप्स शुड गो अवे. आपण नंबरसाठी पण रिस्पॉन्सिबल आहात. आणि आम्ही काही नंबर असे नाही सांगत आहे की एका क्वार्टर नंतर सांगतोय. इतक्या वर्षांपासून काम करताय, किती आम्ही पॅशनेटली काम करतोय. इथे कोणती अशी गोष्ट आहे कंपनीमध्ये ज्याला आम्ही नकार देतो? त्यानंतरही जर कोणी म्हणेल की आम्ही ॲटपार आणू नंबर्स, वी डोंट ॲग्री विथ धिस. ओपनली आय एम टेलिंग यू, एव्हरीबडी शुड हॅव अ रिअल क्लिअरिटी. टॉप मॅनेजर टू बॉटम मेडिकल रॅप, एव्हरीबडी. आपण नंबरसाठी रिस्पॉन्सिबल आहात 10%. जर आपण सतत मेहनत करता, इन्व्हॉल्ड आहात, काम करताय, चांगले प्रोडक्ट्स आहेत, तर नंबर्स का नाही येणार? आपण रिस्पॉन्सिबल आहात. लास्ट कपल ऑफ क्वार्टर्स सर्टन थिंग्स रिअली हॅपन्स, रिअली गिव्ह मी अ शॉक ऑफ माय लाईफ. फेबच्या महिन्यात सेल होती समजा 100 रुपये. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की मार्चच्या महिन्यात 50 रुपयाची सेल होईल? कसं पॉसिबल आहे? मार्चच्या महिन्यात 20-22 तारखेला लोक सुट्टीवर सेलिब्रेट करायला जातात आणि ते लोक जातात ज्यांची मार्चची जी ग्रोथ आहे ती मायनसमध्ये आहे, ज्यांची पूर्ण वर्षाची जी ग्रोथ आहे ती सिंगल डिजिटमध्ये आहे, सेलिब्रेट करतायत. काय ॲटमॉस्फिअर चालू आहे, काय एन्व्हायरमेंट आहे कंपनीमध्ये की सर बस आम्ही काम केलं, आमची रिस्पॉन्सिबिलिटी नंबरसाठी मुळीच नाहीये, आम्ही आपल्याला सांगितलंय सर. Some kind of diffusion is prevailing in mankind which should be broken down. म्हणून मी आपल्याला अगदी क्लिअरली सांगतोय की एव्हरीबडी शुड रिअली अंडरस्टँड वन थिंग. जर आपण काम करत आहात, प्रेशर या गोष्टीचं नाहीये की उद्यापासून आणून द्या. जर कोणी नवा माणूस येतोय, त्याला प्रेशर वाटते, त्याला टार्गेट दिले, नाही देणार. पण हे एक्सपेक्ट करू की जशी जशी तो मेहनत करतोय त्याचा ट्रेंड वाढतोय. हे चालणार नाही की आपण 1 वर्ष चला बाबा मार्चला तर खराब करू, एप्रिल चांगला करू. 1 वर्ष आपले खराब झाले, 1 वर्ष चांगले झाले. अशा प्रकारे 4 वर्षानंतर आपण पाहतो ना, नंबर्स पाहतो ना, तर 4 वर्षानंतर आपण तिथेच अडकून आहात जेव्हा 4 वर्षापूर्वी आपण होता. तेव्हा ग्रोथ आहे केवळ 4%, 5%ची. याचा अर्थ आपली युनिट ग्रोथ आहे मायनसमध्ये. प्राइस वाढले. हे कल्चर मॅनकाइंडमध्ये सर प्लीज अंडरस्टँड. जर पहिल्यांदा चालत होते, आय जस्ट वॉन्ट टू क्लेरिफाय एव्हरीबडी, आता नाही चालणार. अपार्ट फ्रॉम दिस अँड वन थिंग, वी हॅव डबल डाऊन आवर एफर्ट्स अँड आवर हार्ड ॲक्शन्स. इन्फिल्ट्रेशनची काही बाउंड्री नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. तो मेरठहून पोहोचतो बॉम्बे, बॉम्बेहून पोहोचतो आंध्र प्रदेश, तिथून पोहोचतो केरळामध्ये पण पोहोचू शकतो, कुठेही पोहोचू शकतो. त्या मॅनेजर्ससाठी कोणतीही जागा नाहीये. मी अगदी ओपनली सांगतोय, कोणताही मॅनेजर जर अशा करप्शनमध्ये आढळला, ही विल बी जस्ट आस्क्ड टू लीव्ह द कंपनी इमिडिएटली. कोणतीही याशिवाय पनिशमेंट आहेच नाही. अँड यू विल स्टार्ट फ्रॉम टॉप मॅनेजर्स.
मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगतोय सो दॅट आय शुड नॉट फील गिल्टी जेव्हा आम्ही कोणती अशी हार्ड ॲक्शन घेऊ तर आपल्याला वाईट वाटेल. नाही सर, यू शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर अबाउट दिस ऑल्सो. जेव्हा पण अशा प्रकारचे ॲटमॉस्फिअर असते की लोकांना वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे सेल्स वगैरेची, तर आय फील देर आर 2-3 रिझन्स फॉर दॅट. द फर्स्ट रिझन कॅन बी की सम हाऊ पीपल आर नॉट हंग्री. लोकांची जी हंगर आहे ना ती संपली आहे. सम काइंड ऑफ हंगरनेस इज फिनिश्ड. They have enough money. They are not hungry for better promotion, that is designation. This can be one reason. The second reason basically is what? People are not ambitious now. त्यांना काही ambitionच नाही आहे याची की मला पुढे जायचे आहे. And one side company is just propagating आम्हाला सिनियर्सला पुढे न्यायचे आहे. But certain people are not ambitious. आणि तिसरे जे खूप मोठे रिझन आहे ते आहे people have no fear of losing out. डू थिंक लुझिंग आउट. की ते या रेसमध्ये कोणी नॅशनल हेड बनला, कोणी झेडएम बनला, कोणी नेसेसरी मॅनेजर बनला, या रेसमध्ये नाहीये. या गोष्टीची भीती नाहीये की कोणी दुसरा त्यांना बीट करून पुढे चाललाय. आणि दुसरी ही भीती नाहीये अरे आपण काही पण करा, मी बस काम दाखवून देईन, फ्रिक्वेन्सी दाखवून देईन आणि गेल्या काही वर्षांपासून सेल येत आहे, सिंगल डिजिटमध्ये ग्रोथ आहे, तर काय झालं, काय फरक पडतोय, कोण माझ्या अगेन्स्ट ॲक्शन घेईल. I just want to make it very clear, sir, this is a different year. Last couple of quarters you must have seen how, I will say gruan, arch we were. कारण की इथे येणाऱ्या काळात त्या लोकांसाठी काही जागा नाहीये. Those who are not ambitious, hungry and have a some kind of competitive edge. की त्यांना या गोष्टीची भीती आहे की भीती नाहीये की काही फरक नाही पडत, हे असंच चालेल, असंच चालत राहील. प्लीज अंडरस्टँड, जेव्हा पण कोणी माणूस काम करतो आणि रिस्पॉन्स नाही येत त्याचा, मी डॉक्टरच्या चेंबरमध्ये गेलो, काही रिस्पॉन्स नाही आला, याचे 2-3 रिझन्स आहेत. त्याचा काही ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, सेल्फ इम्पोज्ड प्रेशर नाही आहे आपल्यावर, अँड द टॉप ऑफ इट त्याचे रूट कॉज काय आहे, त्याचे इंटेन्शन नाही आहे. द मुमेंट यू हॅव इंटेन्शन इन युअर हार्ट ऑफ ब्रिंग इन द प्रिस्क्रिप्शन, सर, आपला टोन चेंज होतो, आपली डिमांड चेंज होते, डिमांड करण्याची पद्धत चेंज होऊन जाते, आपली मीटिंग कंडक्ट करण्याची पद्धत चेंज होऊन जाते. यू गिव्ह युअर 100%. अदरवाइज फॉर्मॅलिटीज आर बीइंग डन, पेपर वर्क इज बीइंग शोन टू अस. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की सगळे ग्रीन आहे, सगळे ग्रेड आहे, त्यानंतर पण सिंगल डिजिट ग्रोथ येत आहे. अगेन आय वॉन्ट टू रिइंटरेट, सर, जर आपण त्या प्रकारच्या इंटेन्शन्समध्ये नाही आहात, त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये नाही आहात की माझे ऑब्जेक्टिव्ह जे IPMच्या ग्रोथच्या डबल ग्रोथ आणायची आहे. इफ IPM इज ग्रोईंग 9%, माय ऑब्जेक्टिव्ह शुड बी ग्रो 18%. जर त्यावाल्या पॉइंटवर नाही आहे आणि जर आपण त्या जगात आहात की काही हरकत नाही, 1 वर्ष पाडू 1 वर्ष वाढू, कोण बघतं या गोष्टीला. सो प्लीज अंडरस्टँड, वी हॅव बिकम व्हेरी स्मार्ट इन डेटा. प्रत्येक माणसाचा 4 वर्षाचा डेटा चेक करतोय, त्याचा टूर प्रोग्राम चेक करतोय, त्याची ऍक्टिव्हिटी चेक करतोय, त्याचे कॉल्स चेक करतोय, सगळं काही चेक करतोय आणि मग हे पाहतो सगळं काही चांगलं आहे, केवळ ग्रोथ चांगली नाहीये. याचा अर्थ सम प्रॉब्लेम्स आर देअर. नॉट ओनली दिस, जिथे आम्हाला वाटतं लोक बरोबर आहेत ते ठीक पण करतायत आणि सम काइंड ऑफ हिंड्रन्स इज देअर, की मी मेहनत करतोय, सगळं काही करतोय, माझ्या एरियामध्ये माल येतोय, इंटरटेशन होते. काही लोक या कामात खूप इन्व्हॉल्व्ड आहे, त्याचा इन्सेंटिव्ह मिळवून देतात, त्यांचे मॅनेजर मिळवून देतात. तिथे सुपर हार्श ॲक्शन संपलं, कोणी राहणार नाही तिथे त्या जागेवर जिथे असे होईल. ॲट वन साइड वी आर देअर टू प्रपोगेट बेस्ट ऑफ द इन्सेंटिव्ह. आमची इच्छा आहे की यावर्षी कमीत कमी 200 लोकांना आम्ही युरोपात पाठवू ॲज अ रिवॉर्ड. यावर्षी आम्ही पुढच्या 1.5 वर्षात 9 नव्या डिव्हिजन्स येत आहेत. आम्ही मॅनकाइंडियन्सना प्रमोट करू, हे पण आमचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि पुढच्या 18 महिन्यांमध्ये 2 वर्षांमध्ये आमची इच्छा आहे की आमचे जे मॅक्झिमम याच्यावर लीडर्स येतात ते कंपनीच्या आतलेच यावेत. बट ॲट द सेम टाइम सर, जे करप्ट आहेत, खराब आहेत, त्यांना नाही सोडणार. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे दॅट यू बिकम ॲग्रेसिव्ह. ॲग्रेशनचा अर्थ काय होतो, यू स्पेंड लॉट ऑफ मनी ऑन पीपल. ऑन द सेकंड साइड विदाउट रिअली रिमूव्हिंग बॅड पीपल. हे होत नाही. चांगल्या लोकांना पुढे न्या, खराब लोकांना
चेक करा, ठीक करा. दिस इज व्हॉट बेसिकली वी विल बी डुईंग इन फ्युचर. डेटाची खूप मोठी पॉवर आहे हे समजून घ्या. आणि आमच्याकडे डेटा खूप सगळ्या लोकांचा आहे, आम्ही चेक करतोय. सगळ्यांना माझी याकरता रिक्वेस्ट आहे की प्रत्येक मॅनेजर, प्रत्येक मेडिकल रॅप डीप ड्राईव्ह चेक करा की त्यांचा डेटा काय सांगतोय 4 वर्षांचा. त्याचा टूर प्रोग्राम, त्याचे कॉस्ट, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची सेल्स, त्याची नवीन प्रोडक्टची सेल, त्याच्या सेल्सचा ट्रेंड काय चालू आहे. ॲट द सेम टाइम जे लोक नव्या डिव्हिजनमध्ये येतात, जे नवे आहेत, त्यांना काही असे सेल्सचे प्रेशर नसले पाहिजे, कामाचे प्रेशर असले पाहिजे. पण बरोबर जर कोणी माणूस 3 महिने, 6 महिने, 9 महिने, वर्षभर काम करतोय, तर ही इज सपोज टू बी आस्क द क्वेश्चन की सर सेल कुठे आहे, ग्रोथ कुठे आहे, हे पण तर विचारणं जरुरी आहे सर. मेडिकल रॅपला पण विचारणे जरुरी आहे सर. बट देअर इज ए वे. केवळ सेल विचारून काही नाही होणार. 30व्या दिवशी आपल्याला त्यांच्याबरोबर राबावे लागेल. दॅट डू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. So I just want to say, reiterate again one thing, that we will be against those people who have a show of business. हेरी शिकवतायत आणि लपतायत. But we will be just in favor of those people, propagating those people, promote these people, those who are doing well. आणि डेटातून, बिहेवियरियल डेटामधून जेव्हा आपण बोलता की मी हे करीन, ते करीन, त्याचे ट्रॅकिंग पण होते, त्याचे रँकिंग पण होते. त्यातून आम्ही ही गोष्ट चेक करतोय. So I wish you all the best. I wish you good luck. I wish you a really understand the real intention of mankind. Double the growth to IPM. Promote those people, those who are doing good. Responsibility is there for the numbers. 90% pressure should be again on people, process and products. And hope that this year becomes very good. One more thing. This year सगळे मॅनेजर्स 3 वेळा हेड ऑफिसमध्ये येतील, भेटतील, आम्ही त्यांच्याशी गोष्टी करू. 3 टाइम. हे नाही होणार की वर्षातून एकदा येतील, नाही, 3 वेळा. अँड लेट मी ब्रीफ समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मी आपल्याला प्रश्न विचारतो. दिस वन मॅन राम अँड सेकंड मॅन श्याम. राम 1 तासात चालतो 5 किलोमीटर आणि श्याम 1 तास आणि 20 मिनिटात चालतो 5 किलोमीटर. कोण चांगला आहे? आपण म्हणाल राम. यू आर राईट. आता मी याच्या पुढचा डेटा सांगतो. रामचे वय आहे 30 वर्ष, श्यामचे वय आहे 60 वर्ष. आता कोण चांगला आहे? आपण म्हणाल यार 60 वर्षाच्या वयात 5 किलोमीटर 1 तास 20 मिनिटात चालणार तर श्याम इज बेटर. आता याच्या पुढे जातो. रामनी ज्या रस्त्यावर तो चालला होता, तो रस्ता खूपच अपजीवन होता. त्यावर नदी होती, तळे होते, खराब होता. पण श्याम ज्या रस्त्यावरून चालला होता तो अगदी स्मूथ होता, अगदी परफेक्ट होता. आता कोण बेटर झालं? आता राम बेटर झाला. दॅट्स द पॉवर ऑफ डेटा. मोर यू गो डीपर इन डेटा, व्हॉट यू कम टू नो द रिअल कॅरेक्टर ऑफ ए मॅन. सो आय विश यू ऑल द बेस्ट. आय विश यू गुड लक. चेक द डेटा. किती नवा मुलगा आहे, केव्हा जॉईन केला आहे, कोणत्या कंपनीतून आला आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे, कोणत्या टफ एरियामध्ये आला आहे, त्याचे काय प्रॉब्लेम आहेत. वन्स यू नो दिस, यू विल बिकम अ बेटर मॅनेजर. सो आय विश यू ऑल द बेस्ट, गुड लक अँड होप दॅट यू विल हॅव better intention next year. All the best. Good luck. Thank you so much. Bye bye.